नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पातूरची भाजी कशी करायची ती बघणार आहोत. आता ही पातूरची भाजी पावसाळ्यामध्ये मिळतो. आता या पातूरच्या भाजीमध्ये आपण उडद डाळींच्या वड्यांचा वापर करणार आहोत. कोणी यामध्ये मुगाची डाळ सुद्धा घालतात. तर अशी ही झटपट तयार होणारी पातूरची भाजी कशी करायची लगेचच बघूया. तर अशा प्रकारे जवळपास 1 ते 1.5 वाटी तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, 2 ते 3 लाल सुकी मिरची आणि आवडीनुसार किंवा 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या. अगदी 2 ते 3 बारीक कट केलेला कांदा घालायचा. या भाजीमध्ये आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडा जास्त घ्यायचं आहे आणि एका मोठ्या वाटीने मी इथं वड्या घेतल्या. तर ह्या उडद डाळीच्या वड्या आहे. आता आपल्याला हे कांदे आणि वड्या अगदी छान खमंग आणि खरपूस वास सुटेपर्यंत भाजायचे आहे. अगदी छान तांबूस आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला वड्या आणि कांदे जवळपास 5 ते 6 मिनिटं भाजून घेणार आहोत. जर वडी तुम्ही अगदी खरपूस किंवा खमंग वास सुटेपर्यंत नाही भाजली, तर ती अगदी दाताखाली आल्यानंतर चिकटसर लागतो. त्यामुळे आपल्याला वडी अगदी छान मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर अगदी छान खरपूस वास सुटेपर्यंत भाजायचं आहे. आता सर्व मिश्रण छान भाजून झालं, नंतर त्यामध्ये अर्धा चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच धनेपूड आणि तिखट घालायचं आहे. तर तिखट जवळपास मी 2 ते 3 चम्मच किंवा एका मोठ्या चमच्याने 1 चम्मच भरून घातलेला आहे. सोबतच बारीक कट केलेला एक टोमॅटो घालायचा आहे आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे. कारण पाणी घालण्याचं कारण एकच आहे, की आपले मसाले अजिबात जळणार नाही आणि अगदी छान शिजण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतलं आणि लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी छान ढवळून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जवळपास 1 ते 1.5 कप आपल्याला पाणी घालायचं आहे. आता पाणी घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही अगदी मंद आचेवर जेव्हा मीठ घातलं तेव्हा पाणी सुटतोच. त्यामुळे पाणी घातलं नाही घातलं तरी चालेल. पण आपल्याला या वड्या जवळपास 50 ते 60% शिजवायच्या असल्यामुळे आपण सुरुवातीला भाजी टाकायच्या आधी जवळपास थोडं पाणी घालून वड्यांना शिजवायचं आहे. कारण वड्या ह्या शिजायला थोडा वेळ लागतो आणि भाजीही पटकन शिजतो. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला अगदी 5 ते 6 मिनिटासाठी ही वडी शिजवायची आहे आणि नंतरच यामध्ये आपण पातूरची भाजी घालणार आहोत. आता इथं तुम्ही बघू शकता वड्या छान फुललेल्या आहे. जवळपास 50 ते 60% वडी शिजलेली आहे आणि या स्टेजवर आपल्याला पातूरची भाजी घालायची आहे. आता ही पातूरची भाजी अगदी स्वच्छ धुवून तिला आपण अगदी छान बारीक असं कट करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला भाजी ही कट करायची नसेल किंवा खुडायची असेल, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आता कुणी पातूरच्या भाजीमध्ये डाळ सुद्धा घालतात. ती मुगाची डाळ असो किंवा चणा डाळ असो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये डाळीचा वापर करू शकता. पण इथं मी कुठल्याही प्रकारची डाळ न घालता उडद डाळींच्या वड्या वापरलेल्या आहे आणि जर तुम्हाला यामधलं कुठलाही प्रकार टाकायचा नसेल, नुसतंच कांदे घालून साधी चवळीच्या भाजीसारखी भाजी करायची असेल, तरी सुद्धा खायला अप्रतिम लागतो. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतलं. आता इथं आपल्याला तुम्ही बघू शकता भाजी अगदी छान अशी हिरवीगार दिसत आहे आणि ही भाजी अगदी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 5 ते 6 मिनिटात पटकन शिजतो. आता आपल्या वड्या तर शिजलेल्याच आहेत. भाजी अगदी थोडी 5 ते 6 मिनिटं आपण शिजवून घेऊया आणि मंद आचेवर आपल्याला या सर्व प्रोसेस करायची आहे. तर इथं 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता वड्या अगदी छान फुललेली आहे आणि भाजी पण हलकी शिजत आलेली आहे. एकदा पुन्हा भाजी छान ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि आपल्याला या स्टेजला अगदी मंद आचेवर आपल्याला या भाजीला पूर्णपणे ड्राय होईपर्यंत किंवा यामधला अगदी ओलावा नाहीसा होईपर्यंत आपल्याला ही भाजी मंद आचेवर शिजवायची आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता भाजी अगदी पूर्णपणे शिजलेली आहे, छान ड्राय झालेली आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी झटपट काही मिनिटात तयार होणारी ही अगदी मस्त अशी रुचकर आणि खमंग चमचमीत पातूरची भाजी भन्नाट चवीची लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रुचकर आणि मस्त अशा घरगुती गावाकडल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.